दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि माझी अजून काहीच तयारी झालेली नाहीये। म्हटलं चला आता फराळाला लागलं गेलं पाहिजे। तर सुरुवात मी चकलीच्या भाजणीपासून केलेली आहे। तर त्यासाठी आहे ना मी 2 वाटी जाड तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही रेशनचा सुद्धा वापरू शकता। आणि हा तांदूळ स्वच्छ धुवून मी वाळून घेतला आणि आता हे लो टू मीडियम फ्लेमवर अगदी हलका होईपर्यंत मी हा भाजून घेतलेला आहे। भाजल्यानंतर सुती कपड्यावर हा असा पसरवून द्यायचा आहे। त्यामुळे काय होतं ना, जी वाफ असते ना ती तशीच राहत नाही आणि ओलावा असा आपल्या या धान्यांमध्ये टिकून राहत नाही। आणि ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी इकडे 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। तुम्ही भाजकी डाळ असते ती सुद्धा वापरू शकता आणि ही छान अशी खरपूस मी भाजून घेतलेली आहे। त्यानंतर त्याच वाटीने मी पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि हे सगळे धान्य जे आपण घेतोय ना ते एकाच वाटीने किंवा कपाचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे। मूग डाळ सुद्धा मी छान अशी भाजून घेतली। त्यानंतर पाव वाटी उडदाची डाळ मी घेतलेली आहे, ती सुद्धा मी खरपूस भाजून घेतलेली आहे। आणि हे सगळे कामं आहेत ना मला माझा अध्याय झोपलेला असतो त्याच वेळात कंप्लीट करावी लागते, नाही तर खूप त्रास देतो तो। आता हे उडदाची डाळ सुद्धा मी छान भाजून घेतली आणि त्याच वाटीने पाव वाटी मी साबुदाणे घेतलेले आहे। साबुदाणे सुद्धा आपले फुलेपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे आपण जे कांदे पोह्यासाठी वापरतो तेच वापरले आहेत, ते सुद्धा अगदी क्रंची होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत। आणि हे सुद्धा मी छान असं पसरवून घेतले। त्यानंतर 4 चमचे धने घेतलेले आहे, धने सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। आणि छान असे पसरवून घेतल्यानंतर त्याच चमच्याने मी 4 चमचे जिरे घेतलेले। आता पोहे खायचा जो चमचा असतो ना तो मी इकडे वापरले आहे। तर छान असे जिरे सुद्धा मी इकडे भाजून घेतलेले आहेत। तोवर अध्याय सुद्धा उठला होता आणि मला खूप त्रास देत होता, त्याला बरीच भांडी मी काढून दिली होती पण तो काही शांत होत नव्हता, त्याला बघत बघत हे सगळं मी करत होते। असो, आता हे जिरे सुद्धा छान भाजून झाले। त्यानंतर 2 चमचे मी ओवा घेतलेला आहे, ओवा सुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। आणि हे सगळे भाजून झाल्यानंतर भाजलेले जिन्नस आहेत ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर आपल्याला हे चक्कीतून दळून आणायचे आहे। दळताना एवढी काळजी घ्यायची की हे गव्हावर किंवा इतर कुठल्या धान्यावर दळायचं नाही, फक्त तांदळावर तुम्ही दळू शकता आणि दळताना एकदम बारीक दळून आणायचं आहे। आता ही मी छान अशी हे भाजणी पूर्ण दळून आणणार आणि ह्याची चकलीची रेसिपी सुद्धा तुमच्यासमोर लवकरच शेअर करणार आहे। अगदी खुसखुशीत छान अशा चकल्या होतात। आता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाच आहात तर व्हिडिओला लाईक शेअर आणि मला फॉलो जरूर करा। ओके, बाय।